राजुरी येथे मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व धर्मियांसाठी सुरू असलेल्या ख्वाजा गरीब नवाज कोविड सेंटर यांच्या वतीने जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यासोबत कोविड रुग्णांना आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स, आरोग्य सेवक व सहकार्य करणाऱ्या सहयोगी संस्था यांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या निमित्तानं डॉक्टर स्वप्नील कोटकर, डॉक्टर संदीप काकडे, डॉक्टर गेनभाऊ शिंदे, संकल्प बहुउद्देशीय संस्था राजुरी, हिलालिया फाउंडेशन राजुरी, मुसलमान जमात राजुरी, ग्रामपंचायत सदस्य शाकीर चौगुले, आरोग्य सेवक कलीम पटेल, जिलानी पटेल, मोबिन पटेल, सादिक शेख यांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार आणि धीरज आवटे यांच्या वतीने कोविड सेंटरला भेट देण्यात आलेल्या सोलर वॉटर प्रकल्पाचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, माजी सभापती दीपक आवटी, हाजी गुलामजी शेख, माजी सरपंच MD घंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शाद अतार, उपजिल्हाध्यक्ष अकबर पठाण, ग्रामपंचायत सदस्य शाकीर चौगुले, चंद्रकांत जाधव, जयसिंग आवटी, प्रशांत आवटी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जाकीर पटेल, मुबारक तांबोळी, लियाकत पठाण, महबूब काझी, कलीम पटेल, प्राध्यापक अशफाक पटेल, जिलानी पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ख्वाजा गरीब नवाज कोविड सेंटरचे मुख्य नियंत्रक हाजी गुलामजी शेख यांनी केले। सूत्रसंचालन जाकीर पटेल व मुबारक तांबोळी यांनी केले व आभार महबूब काझी यांनी मानले। सेंटरमध्ये सोलार प्रकल्पाचे उद्घाटन आणि निर्देश कार्यक्रम जो आज ठेवला आहे, या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असलेले माझे परममित्र, शिवजन्मभूमीचे कार्यसम्राट आमदार श्री अतुल बेनके साहेब, आपले राजुरी बेला जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार साहेब, राजुरी गावचे सभापती आमचे ग्राम नेता आदरणीय दीपक शेठ आवटी, त्यानंतर राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष इर्शाद अतार, ग्रामपंचायत सदस्य आहेत MD घंगाळे साहेब आहेत, डॉक्टर साहेब आहेत, तिने डॉक्टर साहेब आणि आलेले सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो। वास्तविक सदर साहेबांनी प्रस्तावनेची सगळी म्हणजे माहिती सगळी ऑलरेडी दिलेलीच आहे, तेव्हा मला काही जास्त शिल्लक राहिला नाही प्रस्तावनेची। पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो की बेनके साहेबांनी जी आमच्यावर जबाबदारी सोपवली होती, ती जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडलेली आहे या कोविड सेंटरच्या माध्यमातून। आणि आज इथे दोन्ही समाजाचे जेवढे रुग्ण इथे दाखल होते ते सगळे 100% म्हणजे रिकव्हरी रेट आपल्या कोविड सेंटरने झालेला आहे। आणि या सर्वांचं श्रेय जे आहे डॉक्टर साहेबांना जातो। डॉक्टर साहेबांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे आणि ते पण त्यांनी एक मानवतेचा दृष्टिकोन ठेवून विनामूल्य सेवा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो त्यांचा टाळ्यांचा गजरात करावा। आणि त्यानंतर आमचे संकल्प सेवक आहेत, संकल्प सेवकांनी प्रत्यक्षात कोविड सेंटरमध्ये आतमध्ये रुग्णांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतो की एखादा पेशंट कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर लोक 4 लांब राहतात, पण इथे विदाऊट ट्रेनिंग म्हणजे डॉक्टरांनी जे त्यांना ट्रेन केलं त्या पद्धतीने फक्त त्यांनी मास्कचा वापर करून आणि रुग्णांची अहोरात्र सेवा केलेली आहे। आणि मी त्या सर्व संकल्प सेवकांचाही मी जाहीर आभार मानतो की त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं की डॉक्टर आणि सेवक यांच्यामुळे आपण आज जे आपल्याला 100% रिकव्हरी रेट मिळालेली आहे, 100% आपण जे सक्सेस झालो आहे, तर केवळ आणि केवळ यांच्यामुळे यांनी जे काही अहोरात्र मेहनत घेतली त्यामुळे आपल्याला ते शक्य झालं आहे। याशिवाय ग्रामपंचायत राजुरी असते, त्यानंतर बाकीचे मग जेवढे थोर देणगीदार ज्यांनी वेळोवेळी जे कोविड सेंटरला देणगी दिली आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो। विशेष करून बेनके साहेबांचे, बेनके साहेबांनी या प्रस्तावाला होकार दिल्यानंतर आम्हाला एक हुरूप आला आणि त्याप्रमाणे आम्ही या परमिशनच्या कामाला लागलो। परमिशन घेतानाही साहेबांच्या रेफरन्सने आम्हाला 2 दिवसात परवानगी मिळाली आणि साहेबांनी जे 30 बेड दिले त्यानंतर वेळोवेळी त्यांनी आश्वासित केल्यानुसार त्यांनी जी मदत केली आणि वेळोवेळी त्यांनी अपडेट घेतलं, त्यामुळे आम्हाला म्हणजे आमच्या पाठीवर कोणाचा तरी हात आहे आणि आम्ही त्यामुळे हिमतीने पुढे गेलो आणि त्यामुळे ते सगळं सहज शक्य झालंय। पांडुरंग पवार साहेबांनी जे सोलार प्रकल्पाचं जे इथे हे केलेलं आहे तर ते याच्यामुळेही भविष्यात त्याचं बेनिफिट होणार आहे। तर मी
सर्वांचे जे आहे आभार मानतो आणि याच पद्धतीने मी बेनके साहेबांना आश्वासित करतो की सध्या जसं मी एक मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे तर हे मॅनेजमेंटचं जे कौशल्य आहे ते आहे माझ्या. जर तुम्ही एखादी जबाबदारी सोपवली तालुक्याच्या एखाद्या कोविड सेंटरची तर ते आम्ही ती यशस्वीपणे पार पाडू आणि तेवढं मी आश्वासन देतो आपल्याला. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. 32 पेशंट आहे आणि ज्यावेळेला पेशंट नील झालेले तर मग आपण टेम्पररी वाइंड अप केलेलं आहे. सध्या पेशंट नाही आहे त्यामुळे आपण मागच्या आठवड्यातच आपण वाइंड अप केलेलं. हां स्टॉप केलं म्हणजे तिसरी लाट येऊ नये पण आली तर मग आपण ते आमची लढाईची तयारी आहे. तुम्ही फक्त आमच्या पाठीवर हात ठेवा सगळं व्यवस्थित. नवाज कोविड सेंटर चालवत असताना ज्या ज्या व्यक्तींनी या ठिकाणी मदत केली त्या सर्वांचे या ठिकाणी आपण आभार मानलेले आहेत. परंतु ज्या डॉक्टरांच्या मदतीने या ठिकाणी आपण हे कोविड सेंटर चांगल्या रीतीने चालू शकलो 100% रिझल्ट देऊ शकलो. या ठिकाणी एकही डेड पेशंट आपला झाला नाही आणि याचं श्रेय जातं ते आमचे तिन्ही जे डॉक्टर आहेत स्थानिक डॉक्टर कोटकर, डॉक्टर काकडे आणि डॉक्टर शिंदे यांच्या मदतीने हे कोविड सेंटर या ठिकाणी चांगल्या रीतीने रन झालं. त्यांच्यासाठी प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करू आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. जे आपले ग्रामपंचायतची आपत्ती व्यवस्थापन समिती आहे त्याच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे. परंतु सर्वप्रथम मी अतुल बेनके आमच्या आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितो की त्यांनी ह्या कोविड सेंटरच्या उभारणीमध्ये सर्वात सिंहाचा वाटा उचलला. सुरुवातीपासून त्यांनी जे एक मध्यंतरी ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेटर पण दिलं होतं. आजही ते कॉन्सन्ट्रेटर मशीन एका पेशंटला आजही चालू आहे. आम्ही एका पेशंटला ते घरी दिलेलं आहे आणि त्या गरीब एका घराचं ऑक्सिजनचे जे पैसे ते आज मला वाटतं तो पेलवू शकत नव्हता परंतु आज ते अतुल शेठने दिलेल्या कॉन्सन्ट्रेटरवरती ती व्यक्ती आजही ते व्यवस्थितरित्या जगत आहे. त्याबद्दल अतुल शेठचे आभार. आणि माझ्या गरीब नवाज या कोविड केअर सेंटरच्या ज्यांनी काम केलं त्याचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला जातो. स्तुती असा कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय पांडुरंगराव साहेब, दीपकजी गावठी, आदरणीय गुलाबजी शेख साहेब, बाळासाहेब गावठी, आदरणीय ईशाताई, त्याचबरोबर एफडी साहेब आणि सर्व डॉक्टर, सर्व ग्रामस्थ, पत्रकार बंधू आणि सर्व उपस्थित जमातीचे सदर आणि तुमचे सर्व सहकारी. अत्यंत चांगला उपक्रम तुम्ही सर्वांनी मिळून ते घेतलेला आहे. कारण काम करणारा काम करत असतो मात्र लेखी खरं दर्या वेळा हे जे तुमचं म्हणणं आहे हे अगदी खरं आहे. पण जो लेखी करताय उसके पीछे अगर शबासकी दिया तो और जरूर काय काम करतो. हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आणि चांगला असा करतो. कोविडच्या आपल्या तालुक्यामध्ये याचा फिगर घेतले की कोविडचे आपल्या तालुक्यात 16,702 पेशंट आजपर्यंत आपल्याला आढळले. त्यापैकी 15,379 पेशंट बरे झाले. 577 पेशंट आपल्याला सोडून गेलेले म्हणजे मृत्यू झाले आणि आताच्या आजच्या घडीला 746 पेशंट हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत म्हणजे अजूनही ऍक्टिव्ह आहेत. आणि याच्यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की 15,379 जे पेशंट जे बरे झाले त्याच्यापैकी 12,963 पेशंट म्हणजे जवळपास 13,000 पेशंट हे आपण मोफत बरे केले आणि हे एवढे पेशंट मोफत बरे करत असताना त्यामध्ये राजूरच्या या कोविड केअर सेंटरचा पण एक वाटा आणि म्हणून शासन असेल लोकसहभाग असेल त्या माध्यमातून आपण एक चांगली यंत्रणा या तालुक्यात उभी करू शकतो. पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यंत्रणा उभी केली चांगला आरोग्याचं व्यवस्था आपण इथं निर्माण केली पण त्याची आपण कधी अशी मार्केटिंग किंवा जाहिरात केली की आम्ही हे केलं ते केलं ते केलं म्हणून आपसुकच राजकारणाला म्हटलं काय लोक म्हणणार हे काय करतात झोपलेत का बाजूचे कसे करतात असे सांगतात ना सगळे. पण आपल्या तालुक्या हा सदन आहे सुशिक्षित आहे. आपण जे काम करतो त्याची दखल सर्वसामान्य नागरिक घेतल्याशिवाय राहत नाही ही आजपर्यंतची आपली
इतिहास आहे ती शिकवण आम्हाला वल्लभशेठ पेंडके साहेबांची. आणि म्हणून आम्हाला जे काही मी असेल, पांडुरंग पवार साहेब असतील किंवा गावचे सरपंच असतील किंवा इतर जे काही नेते मंडळी असेल, जे विश्वास आहे, जे जबाबदारी तुम्ही आम्हाला सर्वांना निवडून दिले, त्या जबाबदारीचं भान ठेवून इथून पुढच्या कालावधीमध्ये काम करण्याचं निश्चित प्रकारे आम्ही काम करूया किंवा करू. या तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर उभे राहत असताना जिथे पाहिजे तिथे औषधं, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी गाद्या, बेड्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, लोकसभागातून त्यापेक्षा आमच्या परिवाराकडून आम्ही खूप मोठ्या प्रकारची मुलाची मदत सातत्याने करत आलो आहे. आणि ही सगळी यंत्रणा उभी करत असताना विशेष म्हणजे पवार साहेबांनी सगळ्या कोविड केअर सेंटरचा उल्लेख केला, पण महत्वाची उपलब्धी मी अशी म्हणेन की या पुणे जिल्ह्यात कुठंच नाही. तसं आदिवासी विभागात पण आपण कोविड केअर सेंटर उभं केलं, सोमतवाडीच्या आश्रमशाळेत. कारण आदिवासी विभागातले जे काही लोक आहेत ते जरा थोडीशी साधी बोळी आणि जुन्नरकडे किंवा ओझरकडे येण्यासाठी ते जरा घाबरतात. ते आठवड्यातून एकच दिवस फक्त बाजाराला रविवारी जुन्नरला येतात आणि त्याच दिवशी त्यांचा बाजार असेल, दवाखाना असेल किंवा जुन्नरचे काम असतील ते करण्याचा त्यांच्या मनामध्ये तो माणूस असतो. पेशंट जर घरात सापडला तर तो जो काही खाली जायला नको, जे काही विमान यायचं होत्या देवाच्या मनाचे असले म्हणून ते बाहेर पडायचे. पण तिकडचं कोविड केअर सेंटर चालू झाल्यानंतर तिकडच्या पेशंट्सवर आपल्याला कंट्रोल आणण्यामध्ये आपण निष्प्रभ आहे. आता भविष्याच्या तयारीसाठी तुम्ही अजूनही सज्ज आहेत, गुलाम साहेबांनी आणि आपण सर्वांनी तर मुबारकबाई आपण सांगितली. पण भविष्याचा जो काय कोविडची तिसरी लाट आहे त्यामध्ये आता नवीन व्हेरियंट किंवा लहान मुला बाधित होण्याची संख्या जास्त असेल असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे. तर त्या अनुषंगाने या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल बोल्ले यांच्या सूचनेनुसार आपण प्रत्येक कोविड केअर सेंटरला 10 ते 15% बेड्स हे लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याचे शासनाने आता आदेश काढले. आणि इथे जे डॉक्टर्स असतात, शासकीय असतील, खाजगी असतील, त्यांना पिडियाट्रिक कोविड केअर मध्ये काय काळजी घेतली गेली पाहिजे याच्यासाठी एक कॉन्फरन्स होणार. आपल्या तालुक्यासाठी एक वेगळी कॉन्फरन्स होणार. म्हणून प्रायव्हेट डॉक्टर जे प्रायव्हेट DCHC आहेत किंवा सरकारी जे डॉक्टर आहेत त्या कॉन्फरन्ससाठी जेव्हा आपण आमंत्रित करू तेव्हा आपण डॉक्टर्स प्रदेशामध्ये निश्चित प्रकारे सहभागी व्हावं की जेणेकरून पिडियाट्रिक कोविड केअरसाठी आपल्याला काही काही गोष्टी काळजी घेणं आवश्यक आहे. यदा कदाचित तुम्हाला माहितीच असेल पण जनरल प्रॅक्टिशनर शिक्षक पिडियाट्रिशियन जरा हातखंड वेगळा असतो, त्यासाठी पण आपण सुद्धा उपस्थित अशी मी विनंती करतो. आज एक उद्घाटन आपण इथे केलं की पांडुरंग पवार साहेबांनी वरती आपल्याला सोलर युनिट इथे दिले. निश्चितच ते आपल्याला खूप अत्यंत उपयुक्त ठरेल आणि सोलरचे फायदे काय काय हे आपल्याला माहिती आहे. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचं वाटतं की लेणेद्री देवस्थानच्या भक्त निवासमध्ये जिथे कोविड केअर सेंटर आहे त्या कोविड केअर सेंटरची कॅपॅसिटी 350 आहे आणि ती कॅपॅसिटी असताना त्या भक्त भवनाच्या वरती पण असे सोलर युनिट्स आहेत. ते फक्त जिथे देवस्थानने केलं आणि तिथले जे पेशंट राहायचे आम्हाला असा अनुभव आला की प्रत्येक पेशंटला त्याच्या रूममध्ये जे काय आपण बादली, वेपरायझर किंवा भांडी द्यायचे ते पेशंट बरे झाल्यानंतर ते सरळ पिशवीत टाकून घेऊन जायचे. आता ते काय कोण अडवू शकत नाही किंवा कोण रोख लावू शकत. काही पेशंट तिथं कोविड केअर सेंटरमध्ये आल्यानंतर आपसूक जरा थोडेसे वैतागले, ते टेरेसवर जायचे आणि टेरेसवर गेल्यानंतर त्या सोलरचे ज्या नळ्या आहेत ते त्यांच्यामध्ये बसायचे आणि म्हणायचे किती तेवढे चौथी का हा दगड घेणार चौथी वरून पडणार. तो म्हणायचा नाही चौथी नाही 6वी पडली तो आता माझा होईल. अशा 43 गणांनी पडल्या. नंतर ते परत आम्ही कुलूप लावलं, ते सगळं दुरुस्त केल्या कारण ती देवस्थानची प्रॉपर्टी आणि त्या दुरुस्त केल्यानंतर ते केलं तर परत कुलूप फोडलं आणि परत नळ्या पडल्या. म्हणजे त्यांना बहुतेक त्याच्यात वैतागल्या म्हणून गेली काय, मजा म्हणून गेली काय, पण ती जी प्रॉपर्टी आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं पालन जनतेने पण तेवढ्याच ताकदीने केले गेलं पाहिजे. शेवटी सगळं या लोकांच्या उपयुक्तेसाठीच आपण ते करतोय. तसं इथं काय होणार नाही कारण तुमचा कंट्रोल सगळ्यांचा चांगला आहे. पण निश्चित प्रकारे मला आनंद वाटतो की तुम्ही सर्वजण गुलाम नबी साहेब, काळजी सर, तुम्ही आश्वासबाई आणि आपले सगळे राजनीचे सर्वजण इथं एकत्र आले आणि हे चांगलं कार्य पार पडतात. भविष्यातल्या या कोविड केअर सेंटरच्या 3ऱ्या लाटेच्या नंतर ऑपरेशन्स जेव्हा चालू होतील तुम्हाला भविष्यातही काय अडचण वाटली तर तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने तुमचा एक शुभचिंतक या नात्याने
मी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. राजुरीचं आधुनिक कोविड केअर सेंटर सह्याद्री कॉलेजमध्ये चालू करण्याचा ग्रामपंचायतचा आणि सर्व नेतेमंडळींचा मानस होता. त्याला डॉक्टर्स उपलब्ध होत नव्हतं, तो डॉक्टर मी उपलब्ध करून दिला. त्याला काही आर्थिक लागली ती करू म्हटलं, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तिथे देऊ म्हटलं, औषधे काय पाहिजे ते देऊ म्हटलं. पण त्या प्रोसेसमध्ये थोडासा वेळ झाला आणि नंतर पेशंटची संख्या जरा कमी होत राहिली. म्हणून भविष्यात पण आपल्याला गरज आहे तर तशी ती तयारी राहते की जेणेकरून या पूर्व भागातले पेशंट आपल्याला जर इथं याच लेवलला मॅनेज करण्यासाठी अत्यंत सोयीचं ठरेल. म्हणून एकत्रित माणसं जर सगळे आले तर कशा पद्धतीने संकटावर मात करू शकतो ही जुन्नर तालुक्याच्या एक संस्कृती आहे. आणि या संस्कृतीचं जतन सर्वच लोकांनी एकत्रितपणे केलं याच्यामध्ये मला निश्चित प्रकारे आनंद आहे. पांडुरंग पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते आमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत, सिनियर लीडर आहेत, बेनके साहेबांबरोबर काम केलेलं आहे. दीपक मंडळी या परिसरातल्या विकास कामासाठी, पाण्यासाठी व इतर सगळ्या गोष्टींसाठी निश्चित प्रकारे मी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. गुलाम नबी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की मी मॅनेजमेंटचं नॉलेज आहे आणि इतर ठिकाणी मॅनेजमेंट कसं करायचं याचा माझा हातखंड आहे. आणि भविष्यातही तालुक्यामध्ये कुठं मॅनेजमेंट करायचे असेल किंवा काही गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही मला सांगा. तर योग्य वेळी कुठली मॅनेजमेंट कशी करायची ते मी तुम्हाला सांगेन. पण जेव्हा सांगेन तेव्हा मात्र मैदानात उतरल्याशिवाय राहायचं. तुम्ही आणि बाळासाहेबांचं म्हणले काय ठरले म्हणजे राजकारणाचं नाही, ते पाण्याच्या संदर्भात आपल्या तालुक्यामध्ये लोकांची जनजागृती कशी करायची आणि पाण्याचा आपला अधिकार काय, हक्क काय आहे आणि ते लोकांनी जर सहभाग घेतला ते कशा पद्धतीने आपण अधिकचं चांगलं व्यवस्थापन किंवा नियोजन किंवा आपला अधिकचा वाटा करू शकतो हे जो काय त्याचा अनुभव आहे की ते आणि मी म्हणून आम्ही गावोगावी ते कॅम्प्स आणि मेळावे घेणार आहे ते ठरलं नाही. ते इतर शाखेला वेगळंच काहीतरी वाटायचं ते माझं भाषण चालू झालं मोबाईल असं. पण आपण सर्वजण हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. अजूनही कोविडचं निर्बंध आपल्या तालुक्यात तरी किंवा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये तरी शिथिल झाले नाही. कारण पेशंटची संख्या जवळपास 800च्या आसपास आपण आहे आणि रोज 50, 60, 70, 80 पेशंट सापडतात. म्हणून आपण सर्वांनी पण आपली काळजी घ्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांनी आमचा सत्कार केला त्याबद्दल आपला सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. राजळी गावच्या मुस्लिम समाजाच्या विकास कामासाठी सदरने जे ज्या मागणी केलेल्या आहेत त्या मागणी तुम्ही मागायच्या आधीच आम्ही या गावाचं नियोजनबद्ध प्लॅनिंग कसं करायचं तर सभापती साहेब असतील, एमडी साहेब असेल, गुलाम नबी शेख असेल, आसिफ भाई असेल किंवा आमचे अकबरभाई असेल, पांडुरंग पवार साहेब असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून एक आराखडा तयार केला आणि त्या आराखड्यात ऑलरेडी गुलाम नबी शेख साहेबांच्या त्या तुमच्या मुस्लिम मोहल्ल्याचं पेविंग ब्लॉक आणि स्मशानभूमीचं तुमचं सुशोभीकरण याच्यासाठी जो आराखडा आम्ही जो घेतला आहे येत्या या फायनान्शियल पैशातून दिल्याशिवाय राहणार नाही. अनेक विकास कामे आपण करतो. आता उंच कडक ते राजुरी ते बोरी हा रस्ता PMGSY मधून डॉक्टर कोल्हे साहेबांनी मंजूर केलाय. पर्यटन विभागाअंतर्गत राजुरी राजवाडी मार्गे निमगाव सावा औरंगपूर भागडी हा रस्ता जवळपास किती 14 ते 15 किलोमीटरचा रस्ता हा 11 कोटीचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून निश्चित आहे आपल्या महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये सगळेच पक्ष आहे ना आणि म्हणून गावचा सरोवर राहावा यासाठी आपण सर्वांनी एकत्रित विकासासाठी एकत्रित राहावं अशीच माझी सर्वांची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आपल्याला वल्लभशेठ बेनके साहेब आमच्या बेनके परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर विशेषतः आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि तालुक्याचे आमदार बेनके साहेब, कोविड सेंटरच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी सगळेजण एकत्रित झाला. खरी जी शक्ती पहिल्यांदा मिळाली बेनके साहेबांनी पहिल्या मीटिंगमध्ये त्यांच्या निवासात जी आस्था दाखवली कोविड सेंटर निर्माण करण्याची आणि ते आपण करू शकतो ही भावना सगळ्यांनी मिळून तयार केली आणि कोविड सेंटर उभं राहिलं. आज त्याच्या परिपूर्तीकडे आपण चाललेलो आहोत. डॉक्टरांनी केलेली सेवा, संकल्प सेवकांनी केलेली सेवा या सगळ्यांचा ऋणनिर्देश झालेला आहे. मी विशेष करून यासाठी या ठिकाणी उभा आहे. काही सगळं करत असताना की साहेबांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. पैकी काही गोष्टींचा उल्लेख मी अधिकतेने करतो की मायनॉरिटी डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं पुन्हा एकदा
कोविड नंतर एक चांगल्या प्रकारचा अनुदानाचा फ्लो आपल्या तालुक्यातही सुरू झालेला आहे. साहेबांनी कधी त्याचं मार्केटिंग केलं नाही, बेनके साहेबांनी ते करण्याची जबाबदारी मला असं वाटत नाही ते आपण सगळ्यांनी मिळून जर घेतली तर आजच आपल्याला माहिती असेल की आपल्या परिसरामध्ये जुन्नरच्या 2 प्रमुख कामांना मायनॉरिटीमधून सँक्शन मिळालं. बेल्ल्याच्या एका कामाला मायनॉरिटीमधून सँक्शन मिळालं. तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटावा, आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा. शेख साहेब, आपण ज्या वेळेला वक्फ बोर्डाची जागा बार काउन्सिलच्या माध्यमातून शासनानं कायद्यानं रिझर्व्ह केल्यानंतर सुद्धा पठाण साहेबांना मिळत नव्हती, म्हणून आपण पाठपुरावा बेनके साहेबांना आणि खासदार अमोल कोल्हेंना केला. त्यांनी मंत्री महोदय नवाब मलिकांना केला आणि त्यांची नियुक्ती झाली. या सगळ्या ज्या गोष्टी असतात मित्रांनो, मायनॉरिटीमध्ये काम करत असताना लक्षात ठेवा की आपल्याला त्या सगळ्याच पुढे येतात, सगळ्याच लोकांपर्यंत पोहोचतात असं नाही, पण ते काम आपल्याला करायचं असतं. निश्चितच तुमच्या सगळ्या कामांमध्ये आज 20 लाखाचा फंड आपल्या शादीखान्याला सुद्धा मिळालेला आहे. निश्चित ते चांगलंच काम आपल्याला करायचं आहे. साहेब, मला आणखी एक विनंती करायची की त्याचं एक स्वतंत्र असं नियोजन समिती तुम्ही तयार करा मायनॉरिटीची, जेणेकरून ते कटाक्षानं तुम्ही सांगाल त्याच कामाचा पाठपुरावा आपण करूया, परंतु त्याचं नियोजनबद्ध काम होणं गरजेचं आहे. मायनॉरिटीचे अनेक प्रश्न आहेत. शैक्षणिक विभागातून मायनॉरिटी कमिशनच्या माध्यमातून आपल्याला काही कामं करता येतात. त्यांच्या पायाभूत अनुदानाच्या योजना आहेत ज्या आपल्या मायनॉरिटी शैक्षणिक संस्थांना मिळाल्या पाहिजे, यासाठी आपला पाठपुरावा करणं गरजेचं आहे. अनेक गोष्टी आहेत जे लोकप्रतिनिधींच्या प्रस्तावाशिवाय आणि शिफारशीशिवाय शक्य नसतात. आणि आज आनंदाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टी आपण करत असताना अतिशय सकारात्मक आपण समाजाच्या मागे आहात. निश्चितच मी या दृष्टीनं या ठिकाणी आपलं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आमच्या मोठ्या साहेबांना दीर्घायुष्य लाभो, कारण कालच त्यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यांना सुद्धा भरपूर शुभेच्छा देतो, कारण त्यांच्या सोबत काम करता करता आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि आम्हाला आनंद आहे की आज त्यांचीच परंपरा आणि संस्कृती संस्कार बेनके साहेब पुढे घेत आहेत. मी पुन्हा एकदा या निमित्ताने एकच आठवण करून देतो, साहेब, हा आमचा मदरसा हा तालुक्यातलं एक भूषण आहे, एक संस्कार केंद्र आहे आणि त्याचं बरंचसं काम सुद्धा पूर्ण आहे. आपल्याला या मायनॉरिटीच्या माध्यमातून इथे काही काम उभं करता आलं तर निश्चितच ते उभं करावं आणि एक सुरेख असा नमुना, एक शाळेचा नमुना, मदरसा शाळेचा नमुना आपण इतर जिल्ह्यांपुढे द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण सगळेजण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहात. यानंतरचा फक्त एक प्रयोजन सांगतो. यानंतर गुलाम नबी शेख साहेब आणि